देश धनवान आहे पण जनता गरीब आहे आणि म्हणून या देशाचा विकास करायचा असेल तर उद्योग आले पाहिजे आणि उद्योग येण्याचे असतील तर 4 गोष्टी आवश्यक आहेत. पाणी, पॉवर म्हणजे वीज, ट्रान्सपोर्ट म्हणजे रस्ते आणि कम्युनिकेशन म्हणजे दळणवळणाची साधनं. आणि म्हणून आम्ही असं धोरण स्वीकारलेलं आहे की या देशातल्या लोकांची गरिबी दूर करणारं आणि रोजगाराची निर्मिती करणारं आर्थिक धोरण स्वीकारलेलं आहे. आणि मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्या खात्यातर्फे आम्ही असं ठरवलेलं आहे की या 5 वर्षाच्या काळामध्ये देशाचा जीडीपी कमीत कमी 2% आम्ही वाढवू आणि 50 लाख तरुण मुलांच्या हाताला रोजगार देऊ हे उद्दिष्ट ठेवून कामाला सुरुवात केली. मला अनेक लोक विचारतात की तुमच्याजवळ पैसे कुठे आहेत. मी पत्रकार बंधूंना विनंती करीन की आलेली एक एक घोषणा तुमच्या डायरीत लिहून ठेवा आणि यातले 70-80% कामं पुढच्या याच वर्षी डिसेंबर संपायच्या आतच सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील. काही राहिले तर पुढच्या वर्षी मार्च-एप्रिल पर्यंत निश्चितपणे सुरू होते. पण खोटा आश्वासन आम्ही देणार नाही आणि जनतेची दिशाभूल कधी करणार नाही. आणि म्हणून नाथाभाऊ ज्या ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या पूर्ण जबाबदारीने मी सांगतो की निश्चितपणे आपल्या जिल्ह्यातल्या जनतेच्या अपेक्षा ज्या घोषणा आम्ही केल्या ज्यावेळी निर्माण झालेल्या आहेत त्या अपेक्षा 100% आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी नवीन नॅशनल हायवे त्याची घोषणा करताना मला आनंद होतो आहे. आपल्या देशामध्ये 48 लाख किलोमीटर रस्ते आहेत. त्यापैकी फक्त 96,000 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग NH ज्याला म्हणतात तो आहे आणि आपल्या देशामधला 40% ट्रॅफिक या राष्ट्रीय महामार्गावर जातो. देशात दरवर्षी 5 लाख ऍक्सिडेंट होतात. 3 लाख लोकांचे हातपाय तुटतात आणि 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. मी या खात्याचा मंत्री झाल्यानंतर प्राधान्याने हे ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अपघातामध्ये मृत्यू पावणाऱ्या लोकांचा प्राण वाचवणं हाच आपला सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे. माझा स्वतःचा महाराष्ट्रातील विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेता असताना पोलीस प्रोटेक्शन मध्ये ऍक्सिडेंट झाला. माझा पाय 4 ठिकाणी तुटलाय. माझी पत्नी, माझी मुलगी, माझा मुलगा हे सगळेजण आम्ही ऍक्सिडेंट मध्ये सापडलो होतो. पण परमेश्वराच्या आशीर्वादामुळे आम्ही वाचलो. माझे जे सेक्रेटरी आहेत त्यांचा मुलगा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू पावलेला आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की हे काम प्राधान्याने करायचं आणि हे जर करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न आहे. मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा अपघात निवारण समिती स्थापन केली होती आणि महाराष्ट्रामधले 2,500 ऍक्सिडेंटल स्पॉट शोधून त्या ठिकाणी आम्ही ते दुरुस्त केले होते. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे की 726 राष्ट्रीय महामार्गावरचे ब्लॅक स्पॉट ऍक्सिडेंटल स्पॉट आयडेंटिफाय केलेले आहे आणि त्याकरता 11,000 कोटी रुपयाची प्रोव्हिजन करून ताबडतोब त्या सर्व कामांना आम्ही सुरुवात करण्याचे आदेश दिलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये 96,000 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग लोकांना ऑप्शन नाही आहे. जर आपण राष्ट्रीय महामार्गाची संख्या वाढवली, ज्या ठिकाणी 15,000 PCUचा ट्रॅफिक आहे तेव्हा 4 लेन करता येतो. आम्ही निर्णय घेतला की ज्या ठिकाणी 10,000 PCUचा ट्रॅफिक आहे त्या ठिकाणी आम्ही 4 लेन कॉन्क्रीटचे रोड बांधू. नाव बदलवले आणि तुम्हाला सांगताना मला आनंद होतोय की आम्ही देशामध्ये 96,000 किलोमीटरवरून 26 जानेवारीच्या आजपर्यंत आम्ही 1.5 लाख किलोमीटर आता राष्ट्रीय महामार्ग केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये 4,500-5,000 राष्ट्रीय महामार्ग होते पण या 1.5 वर्षामध्ये
महाराष्ट्राच्या राष्ट्रीय महामार्गाची संख्या ही 4 पटीने वाढलेली आहे. 16,000 किलोमीटर पेक्षा जास्त राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्राला मिळालेले आहेत. आणि मी ठरवलेलं आहे की 2 लाख कोटी रुपयाचे रस्ते या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात आम्ही बांधून जातो. मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो तेव्हा लोक मला असाच प्रश्न विचारायचे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मला सांगितलं की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे कसे करून नितीन तयार झाला पाहिजे. हा एक्सप्रेस हायवे बांधण्याकरता खडसे साहेब होते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक अडचणी आल्या, अनेक संकट आली. 3600 कोटी रुपये लोएस्ट टेंडर त्या एक्सप्रेस हायवेचं आलं होतं, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं. ते आम्ही रिजेक्ट केलं आणि 3600 कोटीत आलेलं टेंडर जे होतं ते काम केवळ 1600 कोटी रुपयात बांधून 2.5 वर्षामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पूर्ण केला. मुंबईमध्ये 55 उड्डाणपूल बांधले आणि एवढंच नाही तर मुंबईमध्ये वरळी बांद्रा सी लिंक प्रोजेक्ट देखील अर्धा बांधून त्या प्रोजेक्टची पण सुरुवात केली. नाथाभाऊंना आठवत असेल की ज्या कामाची किंमत केवळ 420 कोटी रुपयामध्ये आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं, आमचं सरकार बदललं, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं. नाथाभाऊ 420 कोटी रुपयाच्या कामाची किंमत आता 1600 कोटी रुपयापेक्षा जास्त झाली, पण अजूनही काम पूर्ण झालं नाही. काम करण्याकरता पैशाची गरज नाहीये, इच्छाशक्तीची गरज आहे. मी नेहमी सांगतो की एक माझ्या जीवनामधला एक चांगला प्रसंग घडला की मी ज्यावेळी पुण्याला गेलो होतो तर पुण्यामध्ये मीट द प्रेस कार्यक्रमामध्ये इंडियन एक्सप्रेसचे कर्दळे नावाचे मोठे पत्रकार होते. त्यांनी मला प्रश्न विचारला की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे किती वर्षात बांधून पूर्ण होईल. मी सांगितलं 2.5 वर्षात बांधून पूर्ण होईल. ते म्हणाले किंमत किती लागेल. मी म्हटलं 1800 कोटी रुपयापर्यंत लागेल असा अंदाज आहे. ते म्हणाले काय बोलता, 3600 कोटी रुपयाचं लोएस्ट टेंडर म्हणून तुम्ही अर्ध्या किमतीत बांधणार. म्हटलं हो, मला विश्वास आहे आम्ही बांधू शकतो. त्यांनी मला एक गुगली बॉल टाकून प्रश्न विचारला की तुमच्याजवळ पैसे किती आहेत. आणि मी आयुष्यात खोटं बोलत नाही आणि खोटं आश्वासन कधी देत नाही. मी सांगितलं 10 कोटी रुपये. सगळे पत्रकार जोऱ्याने हसले आणि कर्दळे साहेबांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही नेत्यांनी यावं, काही बोलावं आणि सांगावं, आम्ही ऐकावं आणि लिहावं असं तुम्हाला वाटतं का. मी म्हटलं नाही. मग म्हणे कोणत्या आधारावर तुम्ही सांगता की हे होईल. आवाज चढवून त्यांनी मला प्रश्न विचारला. ते इंग्लिशमध्ये बोलत होते. मी त्यांना इंग्लिशमध्ये उत्तर दिलं, एकच गोष्ट आमच्याजवळ आहे, इफ देयर इज अ विल देयर इज अ वे. जिथे इच्छाशक्ती आहे तिथे मार्ग आहे. इफ देयर इज अ विल देयर इज अ वे, and if there is no will, there is only survey, discussion, seminar, committee, subcommittee and research group. The strong political will is the biggest capital. आणि त्या भरोशावर 2.5 वर्षामध्ये सगळी कामं झाली. 10 कोटी रुपये सरकारकडनं आम्ही घेतले, 4000 कोटी रुपये जनतेकडनं उभे केले आणि 2.5 वर्षामध्ये 8000 कोटी रुपयाची कामं पूर्ण करून दाखवली. आज मला केंद्रामध्ये संधी मिळालेली आहे. आतापर्यंत मी 1.5 लाख कोटी रुपयाच्या कामावर सही करून चुकलेलो आहोत. पहिले मी म्हटलं होतं की 5 वर्षामध्ये मी 5 लाख कोटी रुपयाच्या कामाला मान्यता देईल, कामं सुरू करीन. पण आता मी बदलवलंय की मी 3 वर्षाच्या आतच 5 लाख कोटी रुपयाच्या कामाची सुरुवात करीन. मी जेव्हा मंत्री बनलो तेव्हा 2 किलोमीटर पर डे रस्ता बनत होता. आज 18 किलोमीटर पर डे रस्ता बनतोय. हे 9 पट जास्त रस्ता आजच आहे. आणि मार्च संपायच्या आत 30 किलोमीटर पर डे रोड बनवण्याचा टार्गेट ठरवून आम्ही काम करतो. केवळ मुंबईमध्ये एक्सप्रेस हायवे होता. आम्ही दिल्लीला ईस्टर्न बायपास एक्सप्रेस हायवे ऍक्सिस कंट्रोल
8 लेन सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बांधायला सुरुवात केली आहे. दिल्ली पासून मेरठ पर्यंत जायला 4.5 तास लागतात. मी प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत उत्तर प्रदेशच्या आणि दिल्लीच्या जनतेला सांगितलं की 40 मिनिटाच्या आत तुम्हाला दिल्लीतून मेरठ पर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. स्वामीनारायण मंदिरापासून 14 लेनचा रोड आहे. 14 लेन सिमेंट कॉन्क्रीट रोड आणि मध्ये 6 लेन ऍक्सिस कंट्रोल आहे. म्हणजे दोन्हीकडे कंपाऊंड वाला आहे, काही मध्ये नाही. आणि नंतर दासनापासून मेरठ पर्यंत ग्रीन एक्सप्रेस हायवे आहे. आपण सगळेजण वैष्णव देवीच्या दर्शनाला जातो. 18 तास लागतात. मी आता दिल्ली पासून जिंद पासून लुधियाना, लुधियानापासून अमृतसर, अमृतसर पासून कटरा आणि त्याच्या आधी श्रीनगर पर्यंत केवळ 3 तासात पोहोचवण्याकरता एक्सप्रेस हायवेच्या कामाला सुरुवात केलेली आहे. पताही चालणार नाही केव्हा निघालून कुठून गेलो. पुण्याला पहिले 9 तास लागायचे ना, आता 5 तास नाही. मी स्वतः आमदार असताना अनेक वेळा घाटात फसलोय. पण ज्यावेळी मी सांगायचो की 2 तासात मुंबईहून पुण्याला पोहोचतो, खूप लोक हसायचे. आता पुढे विचारत नाही. या देशामध्ये चित्र बदलू शकतं आणि म्हणून रस्त्याच्या कामाला प्राथमिकता आम्ही दिलेली आहे. 250 रेल्वे ओव्हरब्रिजचं काम पुढल्या 15 दिवसामध्ये प्रधानमंत्र्यांनी तारीख दिली की एकाच दिवशी 250 रेल्वे ब्रिजचं काम सुरू करणार. आता मला भूमिपूजनाला वेळ नाही. मला प्रधानमंत्री तुम कितना घूमते हो दिल्ली में, रुको तुमचे घेणार आहे. मी म्हणलं मैं क्या करूं, इतने काम है. आज एवढी काम आहे की भूमिपूजन कधी त्रिवेंद्रमला असतो, तो कधी तामिळनाडूत असतो, तो कधी बंगालमध्ये असतो. मी सतत फिरत आहे. पण एवढे भूमिपूजनाचे कार्यक्रम मी करू शकत नाही. आणि या देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला बदलवायचं आहे. आणि जोपर्यंत या देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर बदलणार नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही. एवढंच नाही, आता मग तुम्ही हवेत चालणारी एक नवीन सिस्टीम दिल्लीमध्ये सुरू करणार आहे पुढच्या महिन्यात. तुम्हाला माहिती असेल धवला कुवा म्हणून विमानतळापासून गेणारे काय ट्रॅफिक जाम असतो. धवला कुवापासून मानेसर पर्यंत 70 किलोमीटर हवेतून चालणारी सिस्टीम आहे, बॅक्टेरिया नावाची. आणि त्याचा टेंडर निघाला, जगातला पहिली सिस्टीम करतोय की तुम्ही मेट्रोच्या ऐवजी त्यातून जाल. पताही चालणार नाही केव्हा आले तेव्हा उतरले. तुमचं विमान उतरवा पुढच्या वेळी जळगावला येईल तेव्हा विमान नदीतच उतरेल, नाही तर धरणात उतरेल, विमानाने नक्की येईल. हे सगळं बदलू शकतं. मी बस विकत घेतली आहे JNPTला मुंबईला. मी ती बस चालवली स्टॅकहोम मध्ये. ती पाण्यावरूनही चालते आणि रोडवरूनही चालते. म्हणजे तीच बस आपण पाण्यातही चालू शकतो, रोडवरही चालू शकतो. सी प्लेन, कॅटरमॅरन, हॉवरक्राफ्ट, नवीन नवीन टेक्नॉलॉजी येऊन लागली, ती आली पाहिजे. आणि म्हणून निश्चितपणे रस्त्याच्या कामाला मी प्राधान्य दिला. वेळ कमी आहे. या ठिकाणी जे नवीन नॅशनल हायवे जाहीर केले त्याचे घोषणा मी करतो. त्याच्या DPR बनवायला टेंडर निघाला, कामाला सुरुवात झालेली आहे. पहूर, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, बऱ्हाणपूर 75 किलोमीटर 750 कोटी रुपये. कनेक्टिंग NH50 थ्रू नांदुरा, जळगाव, दामोद, बऱ्हाणपूर, महाराष्ट्र बॉर्डर 145 किलोमीटर 1450 कोटी रुपये. इंदोर, MP, बऱ्हाणपूर, पिपरी, MS बॉर्डर, महाराष्ट्र बॉर्डर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पहूर, अजिंठा असेल मला वाटतं, अजिंठा, सिलोड, औरंगाबाद 401 किलोमीटर 4010 कोटी रुपये. असे 621 किलोमीटर 5460 कोटी रुपयाच्या कामाचे DPR निघाले. डिसेंबरच्या आत या कार्याला सुरुवात होईल असा मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो. औरंगाबाद, फुलंब्री, सिलोड, अजिंठा, पहूर, जळगाव हा 155 किलोमीटरचा रोड आहे, 350 कोटी रुपयाचा. त्याला प्रिन्सिपली अप्रूव्ह केलाय आणि DPR बनवायचे आदेश दिलेले आहेत. बऱ्हाणपूर, रावेर, यावला, चोपडा, शिरपूर, सहादा, तळोदा हा 400 किलोमीटर आहे, 4000 कोटी रुपये. त्यालाही पण DPR करता मंजुरी दिलेली आहे. मालेगाव आता एक नवीन, मला आता गिरीश महाजनांनी बराच आग्रह केला. मालेगाव, चाळीसगाव, भडगाव
पाचोरा आणि पहूर या 1400 कोटी रुपये खर्च करून 140 किलोमीटरच्या रस्त्याला मी मान्यता देत आहे. नंतर भुसावळ जामनेरवरून रस्ता रुंदीकरण 40 किलोमीटर 4 लेन 400 कोटी रुपये, ही पण 2 कामं मंजूर केलेली आहे. आणि त्याचबरोबर चिखली फणसे NH6 राष्ट्रीय महामार्ग मुक्ताईनगर कारखान्याच्या जवळ सर्व्हिस रोड व आरुबी ज्याच्याकरता मी 70 कोटी रुपये मंजूर करत आहे. हे 180 किलोमीटर 1870 कोटी रुपये झाले. नाथाभाऊंनी आज मागणी केली पिंपळा रेल्वे आरोबी 80 कोटी रुपये, शिवाजीनगर आरोबी 25 कोटी रुपये, सुरत रेल्वे गेट आरोबी 11 कोटी रुपये, असे 116 कोटी रुपयाचे 3 रेल्वे ओव्हरब्रिज जळगावचे मी मंजूर करत आहे. वायडनिंग आणि हे सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बनणार आहे. 25 वर्ष खड्डा नाही बनणार. मी नागपूरमध्ये असे रोड बनवले की कधी मेंटेनन्सची गरजच नाही. वायडनिंग अँड कनेक्टिव्ह ऑफ द एक्झिस्टिंग बायपास स्ट्रेच NH6 जळगाव शहरातून जाणार आहे. याच्यामध्ये 3 फ्लायओव्हर बनणार आहे. एक फ्लायओव्हर जो आहे तो कालिका माता अजंठा चौक, एक आकाशवाणी इच्छादेवी चौक, पॉलिटेक्निक कॉलेज जंक्शन, असे 3 मेजर ब्रिजेस आहेत 200 कोटी रुपयाचे. एक मेजर ब्रिज आहे 30 कोटी रुपयाचा, एक आरोबी आहे. आणि ते जवळपास 400 कोटी रुपयाची कामं ही आपल्या जळगावातल्या रस्त्यावर या ठिकाणी होणार आहे. वाइंडिंग अँड कॉन्क्रिटिंग ऑफ द ओल्ड एक्झिस्टिंग स्ट्रेच NH6 ऍट मुक्ताईनगर 5.5 किलोमीटर लेंथ, कोठाली मुक्ताईनगर बोदवड NH6 जंक्शन, याचे पण काम जवळपास 70 कोटीचं मंजूर झालेलं आहे. वाइंडिंग अँड कॉन्क्रिटिंग ऑफ ओल्ड बायपास स्ट्रेच ऍट वरणगाव सिटी बिटवीन किलोमीटर 388 to 800 किलोमीटर, हे 353 किलोमीटरची लेंथ आहे. 70 कोटीचं काम आहे, हे पण मंजूर झालेलं आहे. त्याचबरोबर ऑनगोईंग वर्क जे आहे मेंटेनन्सचे 3 घेतलेले आहेत आणि जळगावचे 3 उड्डाणपूल घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त CRF मध्ये रक्षाताई, त्याचबरोबर IT राणा पाटील यांची सगळी कामं जी आहेत ती पण 34-33 कोटीची मंजूर झालेली आहेत. नाथाभाऊ, गिरीश महाजन, शिरीष चौधरी, बाकी आमदारांची कामं आहेत ती पण जवळपास 74 कोटी रुपयाची मंजूर झालेली आहे. आणि त्याचबरोबर मी आपल्या सगळ्यांना हा विश्वास देतो की आपल्या जिल्ह्यातल्या ज्या 3 नद्या आहेत त्याच्यामध्ये तापी, गिरणा, पूर्णा, वाघूर आणि अंजनी या 5ही नद्यांमध्ये आम्ही जलमार्ग म्हणून या नद्यांची मी घोषणा करत आहे. तुम्हाला हे नवीन माहिती नसेल, देशामध्ये 5 जलमार्ग आहेत. एक गंगा आहे, ब्रह्मपुत्र आहे, बंकिंगहॅम कॅनॉल आहे, ब्रह्मपुत्रा, ओरिसामध्ये महानदी आहे आणि या केरळमधलं बॅकवॉटर आहे. या 5 ठिकाणी आम्ही कामाला सुरुवात केली आहे. गंगे जोरात काम सुरू झालेलं आहे. मगाशी मी सांगायला विसरलो, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री ते डेहराडून पासून या 4ही ठिकाणी जाण्याकरता तुम्हाला माहित आहे की मागच्या वेळी खूप लोक मृत्युमुखी पडले आणि या 4ही ठिकाणी आता नवीन मार्ग तयार करणार आहे की कधी लँडस्लाइडचा धोका होणार नाही, एकही माणूस मरणार नाही, 24 तास ट्रॅफिक सुरू राहील, असं 11,000 कोटी रुपये खर्च करून 1000 किलोमीटरचा नवीन मार्ग बांधायच्या कामाची आम्ही सुरुवात केलेली आहे. या ज्या नद्या आहेत, गंगेमध्ये साहिबगंज झारखंडमध्ये, वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये आणि हल्दिया बंगालमध्ये 3ही ठिकाणी मल्टीमोडल हब बनत आहे. त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. फरक्काच्या रेल्वे पुलाला गेट भरण्याकरता 350 कोटी रुपये कामाची सुरुवात झालेली आहे आणि फरक्काच्या पॉवर प्रोजेक्टची फ्लायर्स आता बांगलादेशला एक्सपोर्ट होते आणि बांगलादेशशी करार करून आम्ही ब्रह्मपुत्रेतून आता तुमची केळं इथून तुम्ही साहिबगंज झारखंडला पाठवा रेल्वेने आणि तिथून डायरेक्ट जहाजात टाकून बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट करण्याची व्यवस्था करून देणार आहे. कांद्यावर यावेळी 0 ड्युटी लावली. आपल्या दोन्ही खासदारांनी खूप मागणी केली होती. त्यामुळे कांदा निर्यात करायला आपल्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि म्हणून आम्ही जालन्याला ड्रायपोर्ट तयार करतोय. नाथाभाऊंनी सांगितलं की ड्रायपोर्ट जळगावात झालं पाहिजे. रेल्वेच्या बाजूला आणि नॅशनल हायवेच्या बाजूला मध्ये जागा शोधा. नाथाभाऊ, तुम्ही जागा शोधली की त्या जागेवर मी जळगावला ड्रायपोर्ट करून दिल्याशिवाय राहणार नाही, याचा मला विश्वास आहे.
कारण जळगावमध्ये उद्योग वाढले पाहिजे. त्याचबरोबर विशेष रूपाने अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की जलमार्ग जे आहेत ते खूप मोठे आहेत. चीनमध्ये 47 ते 48% पॅसेंजर ट्रॅफिक आणि मालवाहतूक ही पाण्यावर आहे. जपान आणि कोरियामध्ये 43 आणि 44% आहे. युरोपियन देशामध्ये 40%पेक्षा जास्त आहे आणि भारतात फक्त 3.5% आहे. जर तुम्ही रोडने गेले तर ₹1.5 खर्च असेल आणि रेल्वेने गेले तर ₹1 खर्च असेल, तर पाण्यावरून जाण्याचा खर्च केवळ 25 ते 30 पैसे आहे. आणि म्हणून हे जलमार्ग विकास करण्याचं काम आम्ही हातात घेतलेलं आहे. नाथाभाऊंना, गिरीश भाऊला माझी विनंती आहे की या नद्यांमध्ये आम्ही ड्रेजिंग आमच्या पैशाने करू. जी वाळू निघेल ती तुम्ही राष्ट्रीय महामार्गाकरता आम्हाला वापरण्याकरता निःशुल्क परवानगी द्या. आम्ही तुमचं फुकटात ड्रेजिंग करून घेऊ, म्हणजे पूरही येणार नाही आणि जलमार्गही तयार होईल. उरलेली वाळू राज्य सरकारच्या कामावर वापरा. नाथाभाऊंच्या हातात आहे रॉयल्टी लावणं आणि त्याच्यावर उरलेली जर वाळू असेल तर ऑप्शन करून विका, म्हणजे गावात पूरही येणार नाही आणि जलमार्ग तयार होतील आणि तुम्ही पाण्यावरून जाऊ शकाल. दुनिया बदलत आहे. इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी, एंटरप्रिनरशिप, रिसर्च, ई गव्हर्नन्स या शब्दाचा उपयोग होतो. आकाशी ठेवणं एवढं प्रगती आणि विकास करण्याची क्षमता भारतामध्ये आहे. पण रामदास स्वामींनी सांगितलं की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयार. नेतृत्व योग्य असेल, दिशा योग्य असेल तर गरिबी, भूकमारी आणि बेरोजगारीपासून हिंदुस्थान मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपण सगळे शेतकरी, मी पण शेतकरी आहे. 3 साखर कारखाने चालवतो. वाईट स्थिती आली. मी आता नाथाभाऊंना सांगत होतो मी इथेनॉल सुरू केलेला आणि नाथाभाऊ मी 26 जानेवारीच्या आत शेतकऱ्यांनी तयार केलेल्या 100% इथेनॉलवर बाईक, स्कूटर, कार चालू शकते ते नॉर्म्स पक्के करून त्याची घोषणा करणार आहे. तुम्ही माझ्याबरोबर ब्राझीलमध्ये आला होता. मी आता परवा ब्राझीलमध्ये गेलो. तिथे 70% गाड्या अशा आहेत, व्हॉक्सवॅगन, फोर्ड, टोयोटो, होंडा, फियाट, हे सगळ्या तुमच्या गाड्या तिथे आहेत. आणि एका स्टँडमध्ये 22% इथेनॉल आणि पेट्रोल गाडीत टाकता येतं आणि त्याच गाडीमध्ये 100% इथेनॉल टाकता येतं. आणि इथेनॉल जर आपल्या देशामध्ये आलं तर 8 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट देशामध्ये पेट्रोल डिझेलचा आहे. अण्णासाहेब पाटील बसले, ते वारंवार हा विषय मांडतात. मी त्यांना सातत्याने प्रोत्साहन देत असतो की डायव्हर्सिफिकेशन ऑफ ऍग्रिकल्चर टुवर्ड्स एनर्जी, पॉवर अँड प्लास्टिक. ही जी पाण्याची बाटली आहे ना, आता आमचा शेतकरी या पाण्याची प्लास्टिक तयार करणार आहे. मी विदर्भात सुरू करणार आहे. इथेनॉल पासून बायोप्लास्टिक. अमेरिकेमध्ये कोका कोला फ्रूट ज्यूस करता आता पेट्रोलियम प्लास्टिक प्लेटवर बंदी आहे आणि बायोप्लास्टिकच आता खाण्याच्या पदार्थात वापरता येतं. हे बायोप्लास्टिक तयार करण्याची ताकद केवळ शेतकऱ्यांमध्ये आहे. पराठ्या, तुराट्या, तणस, बगास याच्यापासून इथेनॉल बनवता येतं आणि इथेनॉल पासून बायोप्लास्टिक तयार करता येतं. माझा मुलगा आणि काही सायंटिस्ट सध्या जर्मनीत आहे. त्याला आजच सकाळी मला फोन आला. हॅन्सन नावाचा ग्रुप आहे, त्यांचा प्रोजेक्ट बघून आला. तो स्पेन मध्ये गेला. आपल्याला माहिती आहे अमेरिकेत पेट्रॉन आणि डुपॉन नावाच्या अमेरिकन कंपन्या आहे. आता शेतकरी प्लास्टिक तयार करायला लागला. आता गहू, तांदूळ, ज्वारी आणि कापूस लावून शेतकऱ्याचे प्रश्न सुटू शकत नाही. आणि मग आपण नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित केलं पाहिजे. युरियाची किंमत 4 पटीने वाढली. मी मागे लागलो. 55,000 कोटी रुपये युरियाची आपण सबसिडी देतो. चायनामधून युरिया जो आपल्या देशामध्ये इम्पोर्ट होतो तो कोळशापासून तयार झालेला आहे आणि आपल्या देशातल्या 40% कोळशाच्या खाणी अशा आहेत की त्या एवढ्या खोल आहे की तिथला कोळसा काढता येत नाही. आणि त्या खाणीमध्ये कोल गॅसिफिकेशन करून त्यातून युरिया तयार केला तर युरियाची किंमत
ही 50% कमी झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांना सबसिडी द्यायची गरज पडणार नाही. पण केमिकल फर्टिलायझरच्या बरोबर आता ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे. जे म्युनिसिपल वेस्ट आहे त्यातलं प्लास्टिक, ग्लास, मेटल, जे बॅटरीचं मटेरियल आहे ते आणि इलेक्ट्रॉनिक वेस्ट बाजूला करून जिल्ह्यात वेस्ट बँक तयार करण्याची गरज आहे. माझी विनंती आहे गिरीश महाजनांना, चंद्रकांत पाटलांना, नाथाभाऊंना की महाराष्ट्रामधल्या महिला बचत गटांना पूर्ण प्लास्टिक गोळा करायला सांगा. या महिला सगळं प्लास्टिक गोळा करतील. 30 रुपये किलोनी हे प्लास्टिक महिला बचत गट विकत घेईल आणि 35 रुपये किलोनी हे प्लास्टिक प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि राज्य मार्गाच्या डांबरी रस्त्याकरता वापरा. 45 किलोच्या डांबराच्या ऐवजी हे प्लास्टिक वापरलं तरी 10 रुपये किलो स्वस्त आहे आणि असं 8% प्लास्टिक वापरता येतं. याचं नोटिफिकेशन माझ्या विभागाने ऑलरेडी केलेलं आहे. यातून महिलांना पण नवीन रोजगार मिळेल आणि एन्व्हायरमेंटचा देखील प्रश्न सुटेल. येणाऱ्या काळामध्ये विज्ञानाच्या आधारावर प्रगती आणि विकासाकडे जात असताना ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचं जीवन कसं समृद्ध होईल, शेतीला पाणी कसं मिळेल आणि आज जळगावमध्ये ड्रीप इरिगेशनचा प्रयोग यशस्वी आहे. शेतीचं उत्पन्न कसं वाढेल, उत्पादन खर्च कसा कमी होईल, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग कसे उभे राहतील आणि या मालाला जगाच्या मार्केटमध्ये कमी पैशामध्ये निर्यात कशी करता येईल जलमार्गाच्या माध्यमातून, त्यातून भविष्यातला हिंदुस्थान घडवण्याचा संकल्प आम्ही केलेला. आम्ही त्या नेत्यांपैकी नाही आहोत की घोषणा केल्या, आश्वासन दिलं आणि विसरून गेलो. आजपर्यंत जे आम्ही बोललो ते आम्ही करून दाखवलं, जे केलं तेच आम्ही बोललो आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या देशातली गरिबी, भूकमारी, बेरोजगारी, महागाई यापासून देशातल्या जनतेला मुक्त करून सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली हिंदुस्थान, जगातली एक महाशक्ती म्हणून हा देश झाला पाहिजे, हेच आमचं स्वप्न आहे. आम्ही हेच शिकलोय कि हम 2 4 रहे न रहे पर तेरा वैभव अमर रहे. हा देश पुढे गेला पाहिजे. या देशातली गरिबी दूर झाली पाहिजे. क्रॉप इन्शुरन्स सारखी योजना आम्ही मंजूर केलेली आहे आणि आज आपल्या विकासाचा दर 7.5%, 7.5% झाला, जो 4.5%वरून 7.5%पर्यंत वाढलेला. पण प्रश्न अजून संपलेला नाहीये. शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या बरोबर तरुण मुलांचा रोजगारीचा प्रश्न आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रातलं सरकार असो, दिल्लीतलं सरकार असो, हे सगळे प्रश्न यशस्वीपणे सोडून तुम्ही ज्या अपेक्षेने आम्हाला निवडून दिलेला आहे त्या अपेक्षा आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातली शिवशाही केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपले आभार मानून माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शनाकरता मी इथे आमंत्रित करते नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडियाचे डीजे श्री चामर गोरे साहेब. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण जळगाव येथे आयोजित केलेल्या तोडशीला समारंभात माननीय श्री नितीन गडकरीजी केंद्रीय रस्ते परिवहन महाजन सर जळगाव येथे राष्ट्रीय महामार्गातील धोरण तसेच जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या रस्त्याची उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे शतशः आभार. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं. उद्या 26 जानेवारी राष्ट्रगीत होईल, त्याशिवाय कोणी हलायचं नाही जागेवरून. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी उभं राहायचं जागेवर. आपल्या कोणी जायचं नाही. 2 मिनिटासाठी सगळ्यांनी उभं राहायचंय. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. सर्वांनी सामूहिक राष्ट्रगीत म्हणायचं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा. हिंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ
आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे बोलो भारत माता की भारत माता की सर्वांनी सावकाश घेण्याचं वाहन आपली व्यवस्थित चालवायची आहे धन्यवाद